शिवराज्य अभिषेक सोहळ्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नाकारात तब्बल 300 वर्षापूर्वी रायगडावर लाखो स्वराज्यप्रेमीच्या जयघोषात एक ऐतिहासिक क्षण घडत होता. सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होत होते तर स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण राज्याभिषेक इतका महत्त्वाचा का होता? चला तर मग जाणून घेऊन या शिवराज्य अभिषेक सोहळ्याचा गौरवशाली इतिहास. तर शिवराज्य अभिषेक सोहळा एक हिंदवी स्वराज्याचा सुवर्णक्षण. बरोबर. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत गौरवशाली आणि दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत की तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा. आणि 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. हा केवळ एक राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता तर अनेक वर्षाच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या हिंदवी स्वराज्याचा विजय सोहळा होता. हो, शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. माता जिजाऊंचे संस्कार, मावळ्यांची साथ आणि स्वतःचे शौर्य, धैर्य याच्या बळावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्य उभे केले. तर राज्याभिषेकासाठी काशीचे प्रसिद्ध विद्वान गागाना भट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आले होते. हजारो मान्यवर, सतत विद्वान आणि प्रजनांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांना पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्यांना सुवर्ण सिंहासनावर विराजमान करण्यात आले. याच दिवशी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी मिळाली. तर शिवराज्य अभिषेकामुळे स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली आणि जनतेला न्याय, सुरक्षा आणि स्वाभिमानाचे राज्य मिळाले. महाराजांनी धर्म, जात, पंथ याचा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला. तर आजही शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला स्वाभिमान, पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहेत. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. परत एकदा सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.